शेठ गायकवाड यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय राकेशदादा गायकवाड यांचं सुद्धा खूप खूप आभार. सर्व ओवळे नागरिकांचं, ओवळे ग्रामस्थांचं मी मनोज ठाकूर सर्वांचा आभार व्यक्त करतोय. खरं तर ओवळे गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. ओवळे प्रीमियर लीग 2024 JWR पुरस्कृत ही ओवळे प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळते. 2024 हे सत्र आपल्याला बघायला मिळते. मागची मॅच झाली प्रमोद खरत, तिथे मॅन ऑफ द मॅच 19 बॉल 56 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. नेक्स्ट मॅच 13वी मॅच आपल्या भेटीला येईल. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडणार आहेत आमच्या समवेत व्हॉइस ऑफ वावंजे सोनू सांगडे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्स. जाऊया आपण मॅच मध्ये आपण पाहतोय सामना अयंश स्पोर्ट आणि मात्र बादशाह ग्रुप या दोन संघाच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकले. अयंश स्पोर्ट संघानं प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलंय बादशाह ग्रुपच्या यावेळी फलंदाजांना. बादशाह ग्रुप संघानं 2 सामने जिंकलेत आणि येथून मात्र त्यांचा प्रवास अतिशय सुखकर पाहतोय. फलंदाजीच्या मार्कवरती असताना नवीन गोलंदाज येईल. आपण पाहू शकाल P1च्या पहिल्या सत्रासाठी 4 षटकांचे सामने येथून कंटिन्यू केले जातील. सर्व संघनायकांना विनंती असेल, गोलंदाज तयार. P1चा पहिला सत्र. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू ढकलला मिड विकेट लॉंगर रिजन डीपला पाहतो आपण. चेंडूवरती येते फक्त 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं जाते. गोलंदाज पाहायला मिळतील विनीत. पुन्हा एकदा तयार. विनीत सज्ज असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती प्रहार होतोय. चेंडू मात्र पाहायला मिळेल शतकषकाच्या रिझनच्या बराचसा बाहेर चेंडू सीमा पलीकडे चौकार. थंडीचं प्रमाण भरपूर वाढताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे प्रेक्षक वर्ग अंततः आमचे यावेळी व्यासपीठावरती सर्व मात्र यावेळी चाहते गारटताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठे गावनं थोडीशी मात्र हलकीशी झुलूक पूर्णपणे प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये यावेळी पाहायला मिळतोय. मैदानामध्ये सामना तापतोय. 4 धावा येताना पाहायला मिळाल्यात. फलंदाजीच्या मार्कवरती फलंदाज असेल राहुल गर्जा फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा प्रहार बिग हिट. आपल्या मात्र यावेळी बॅट मधून खेळतोय. सीमा पलीकडे नोचा इशारा. मात्र काय घडलं मैदानामध्ये? 7 धावांसाठी षटकार. सिग्नेचर स्ट्रोक खेळतोय राहुल गर्जा फलंदाज. धावसंख्यामध्ये आपण पाहू शकाल परिवर्तन घडतं. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतील त्या 11 धावा आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. नोचा वापर केलाय. गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहू शकाल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल वेनित नामक गोलंदाज. समोर फलंदाज इज अ व्हेरी डेंजरस बॅट्समॅन राहुल घरत. राहुल घरतची आलिशान फलंदाजी आपण पाहिली. मागच्या 2 चेंडूवरती फलंदाजांना अक्षरशः त्यानं मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून नाचवलंय. कारण की 2 चेंडूमध्ये त्याने जमवले 10 धावा आणि तिथून मात्र बूस्ट होताना आपण पाहू शकाल फलंदाजीच्या मार्कवरती असणारा बादशाह ग्रुप संघ. अप्रतिम लढत, पैसा वसूल मुकाबला. सर्व प्रेक्षकांचा हा मध्ये गुलाबी थंडीमध्ये गरमाट निर्माण करणारा सामना आपण पाहतोय. शपथ झालाय. चेंडूला ढकललाय आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण तैनात असेल डीपला आणि माझं डीप कव्हरला क्षेत्ररक्षण जोपर्यंत अडवेल तोपर्यंत 2 धावा प्राप्त. तिसरीचा प्रयत्न तू मॅ आणि 3 धावा प्राप्त. 4थीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि 3 धावेच्या मदतीनं धावसंख्यामध्ये परिवर्तन घडतंय. 14 धावा धावफल 15 धावा धावफलकावरती 2-3 चेंडूच्या सांगतेनंतर. फलंदाज आपण आशिषला पाहू शकाल. स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. आशिष मात्रे फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. त्यानं 1 चेंडूमध्ये 1 धाव जमवली आहे आणि मात्र आता संधी मिळाली आहे मात्र हात खोलण्याची आशिषच्या फलंदाजाला. आणि यावेळी आपण पाहू शकाल चेंडूमध्ये ढकललाय आणि पुन्हा एकदा हा चेंडू जाईल डॉट आणि धावसंख्या पुन्हा एकदा स्थगित पाहायला मिळेल. ती 15 या धावसंख्येवरती. 1 चौकार 1 षटकार पाहिलं आणि त्याच्यामध्ये 1 9 चेंडूची सफलता गोलंदाज
विनीतच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. थोडीशी खराब कामगिरी आली P1च्या या पहिल्या सत्रामध्ये. यावेळी मात्र पाहू शकाल फलंदाजीच्या मार्गवरती आशिष आपला बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू ढकलला लॉंगॉनला डीपला पाहतो आपण. जलद गतीच्या या आल्या 2 धावा आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. आणि मात्र आपण पाहू शकाल आमच्या मेन पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा JWR ट्रॉफी यांच्या माध्यमातून पुरस्कृत होणारी माझा हुबळे प्रीमियर लीग 2024 अतिशय देखणी स्पर्धा. नाईट रजनी डे आणि नाईट रजनीच्या या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत असेल. प्रथम पारितोषिक 1 लाखाची धनराशी आणि भव्य ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 50,000 भव्य ट्रॉफी. सामनावीरसाठी आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज आणि मालिकावीर हा पूर्णपणे पाहू शका सस्पेन्स पाहायला मिळतोय. मालिकावीरची अनाऊन्समेंट उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. कोण असेल लकी खेळाडू, कारण की 2 खेळाडूंना अर्धशतकीय खेळी केली आहे या स्पर्धेमध्ये. आणि पंचांचा निर्णय असेल फलंदाज बाद. रनआउटचा शिकार आणि फलंदाज बाद असेल. फलंदाजीच्या मार्गवरती राहुल गरज ज्याची बॅट तापली होती या स्पर्धेमध्ये मध्ये पूर्णपणे शांत केलंय रनआउटच्या सुरूमध्ये राहुलला. तर अमितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकत. तर अमितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी बादशाह ग्रुप याच्यासाठी असेल 5,000चा कॅश प्राईज. आज भरपूर काही कॅश प्राईज आपण पाहिलं आणि ते भरपूर काही कॅश प्राईज जिंकताना देखील पाहिलं. आणि आपण पाहू शकाल 5,000चा कॅश प्राईज असेल अमितजी यांच्या माध्यमातून. त्यांचंही करूया स्वागत या नाईट रजनीमध्ये. JWR पुरस्कृत हुबळे प्रीमियर लीग 2024 हे सुवर्ण मंजर 2 दिवसीय चालणे प्रतियोगिता. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा बिबुल वाजलं आणि आजच्या दिवसातील जवळजवळ आपण 13व्या मॅचमध्ये आपण आज येऊन ठेपलोय. इथून काही मॅचेसचा खेळ शिल्लक असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील याच दिमागा स्पर्धेमध्ये आपण पुण्यात जॉईंट होऊ. पुढच्या लढतीसाठी गोलंदाज तयार. मारायचा प्रयत्न फाईन एरियामध्ये खेळण्याचा यावेळी धाडच केलं फलंदाजानं. आणि हा चेंडू मात्र पुणे डॉट पाहायला मिळतोय. फलंदाज आशिष असेल फलंदाजीच्या मार्ग माध्यमातून. आणि मात्र षटक क्रमांक पहिलं संपत असताना 1 गडी बाद 16 धावा फलकावरती. संपलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा. पहिलं सत्र आपण पाहिलं गोलंदाजीच्या मार्गावरती विनीत. आणि मॅन्डेटरी पॉवर सर्कल संपल्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीपमध्ये पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज होताना आपण पाहू शकाल रिवॉल मात्रे सर असतील गोलंदाजीसाठी. खरं तर खूप चांगली गोलंदाज सातत्यपूर्व आपण जर विचार केला त्यांच्या माध्यमातून गोलंदाजीची सफलता आपण वारंवार चांगली पाहिली आहे. काही दिवसापूर्वी दुंद्राई येथे होणाऱ्या झालेल्या 1 दिवसीय नक्कीच आपण पाहू शकाल टुर्नामेंटमध्ये बेस्ट गोलंदाजचा किताब त्यानं जिंकला. आणि एका षटकामध्ये विकेट प्लस मिडन षटक त्यानं फेकलं. असं मात्र एक अतिशय चांगलं मात्र गोलंदाज आणि मराठीचा एक बुलंद आवाज. नक्कीच ओवले गावची मुलुक मैदानी तोफ आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या रॅम्पवरती पाहायला मिळतील. रिवॉल्व सर व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी रिवॉल्व सर यांच्या माध्यमातून चेंडूला मात्र गॅली कट केलाय. चेंडू आपण पाहू शकाल ट्राय पाहायला मिळतोय कव्हरिझम मध्ये. शतक्षण थोडंसं यावेळी चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. आपण ज्या चुकी कराल पहिल्या सत्रामध्ये त्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला या सामन्यामध्ये पूर्णपणे यावेळी वसूल करणं गरजेचं असेल. चुकी झाली. चुकीच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 धावा रवींद्र म्हात्रे आणि रिव्हर्स सर आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्गवरती पुणे सज्ज असतील. वय वर्ष 45. मात्र अजूनही मात्र 22 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा फिटनेस आपण त्यांचा पाहतोय. आणि पुन्हा एकदा मिळेल 1 धाव एका धाबीच्या मदतीनं. धावसंख्या पुढे सरसावती ती धावा पाहायला मिळतात त्या 19.
19 धावा धावफलकावरती. जास्त टीम मिटिंग घेऊ नका, विनंती असेल आपण सामन्यात त्वरित सुरुवात करा, कारण की भरपूर मॅचेस कव्हरेज करणं गरजेचं असेल, कारण की उद्याच्या दिवसामध्ये देखील मेगा फायनल आणि फायनलच्या मॅचेस असतील. त्यामुळे आज जेवढ्या मॅचेस कव्हरेज करता येतील ते चांगलं असेल. आमच्या टीम मॅनेजमेंटसाठी त्यासाठी कोऑपरेट करणं गरजेचं असेल. सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिव्हर्सवर आपण पाहू शकाल. लेंथ पाहणं गरजेचं असेल. पंचांचा इशारा होता, इट इज वाईट. चेंडू पुन्हा एकदा रिमेनिंग करावं लागेल. गोलंदाजांना गोलंदाजीच्या माध्यमातून 20 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. तर नेक्स्ट मॅच असेल प्रियांक आणि प्रियांशी स्पोर्ट यांच्या माध्यमातून आणि सिद्धेश एंटरप्राइजेस पुढची लढत. तर अमितजी प्रल्हाद म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 22 ग्रुप फलंदाजीसाठी मध्ये सुवर्ण संधी असेल. 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि हॅट्रिकसाठी 5000. आणि याच दरम्यान येतोय मात्र यावेळी फलंदाज आपण पाहू शकाल. फलंदाजीच्या मार्कवरती आशिषनं खेळलाय 7 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. मात्रे सर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कॅश प्राईज असेल प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी 5000 अशी बक्षिसांची भरपूर आपण खैरात पाहतोय. म्हणून जर विचार केला आज ओवल्या नगरी पूर्णपणे ATM खाली गेली आहेत सर्व माझ्या पाठीराख्यांनी. आणि आणखीन एक माझा मोठा फटका आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून चेंडू जाईल सीमारेखा नजदीक आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट आशिष म्हात्रे. नादी लागले फलंदाज बाद. फलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहू शकाल ज्यानं षटकार ठोकला होता मागच्या चेंडूवरती. कभी तू बारी तो कभी हमारी. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे मध्ये यावेळी क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि याच माध्यमातून आपण पाहू शकाल टिक फॉर टॅटचा सामना. एकीकडे रवींद्र सर असतील दुसरीकडे आपण पाहतोय आशिषला पाहायला मिळालं. मागच्या चेंडू षटकार या चेंडूवरती कमबॅक आणि मिलाला विकेट फलंदाजीच्या मार्कवरती असताना. तर यावेळी आपण पाहू शकाल पूर्णपणे आपण कॅश प्राईज मध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. अमित दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 22 ग्रुपसाठी 10,000चा कॅश प्राईज. चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल पॉईंट रिझर्व मध्ये जरूर केला होता. फलंदाजानं बॅकलिप घेतली रूम बनवला आणि पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न जरूर होता. मध्ये याच दरम्यान तो चेंडू शॉट आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस धाबा पाहायला मिळतात त्या 26 धाबा 2 विकेटच्या सांगतेनंतर. तर मैदानामध्ये जाऊया पुन्हा एकदा मध्ये. आपण पाहू शकाल 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 26 धावा धावफलकावरती. याच दरम्यान आपण पाहू शकाल अमितदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 10,000चा कॅश प्राईज आपल्याला दिला जाईल. 22 ग्रुपसाठी सुवर्ण संधी. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. फलंदाज असतील सुमित म्हात्रे आणि वेदांत गायकवाड. राकेश गायकवाड असतील गोलंदाजीच्या मार्कवरती. खरं तर त्यांचं संगीत आपण पाहिलं. गोलंदाजी डिपार्टमेंटचं कार्य आपण त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. तर येथे बर्थडे सेलिब्रेशन केलं जाईल. तर नक्कीच बंट्या म्हणजे प्रिन्स रुपेश गायकवाड यांचा वाढदिवस इथं संपन्न होताना पाहतोय. केक कापला जाईल आणि DJ मास्टर रेडी राहील. 1 मिनिट फक्त सामना स्टॉप करायचा आहे.
आयुष्यमान हो आणि खऱ्या अर्थानं वडिलांप्रमाणेच मोठं नाव कर. कारण ज्ञानाने मानाने आणि मनाने तू खूप मोठा हो, हीच खऱ्या अर्थानं आजच्या या शुभदिनी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आणि तू आपल्या वडिलांप्रमाणेच मात्र स्वाभिमानी अभिमानी बनावा, हीच तुझ्याकडून अपेक्षा. धन्यवाद. तर जाऊया मॅचमध्ये. आपण पहिल्या 2 धावा धावफलकावरती. येणारा कालखंड मात्र प्रिन्ससाठी अतिशय उत्तम असावा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याची वृद्धी व्हावी, व्यावसायिक आणि खऱ्या अर्थानं माणुसकीच्या दुनियेमध्ये त्यांचं कार्य अतुलनीय राहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. पुन्हा एकदा प्रिन्स, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आज पूर्ण दिवस जर विचार केला दिनेश सर, प्रिन्सला मी मैदानामध्ये पाहतोय. खरं तर संघासाठी त्यांचं खूप तळमळ पाहायला मिळतंय आणि त्यांचे आपण वाढदिवस सेलिब्रेशन केलं जातं. जाऊया आपण एकदा नाव कंटिन्यू मॅच. रायगड क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहू शकाल लाखो युवा क्रिकेटरांचे आणि खेळणाऱ्या क्रिकेटरांचे प्रेरणास्थान असणारे आमचे गोलंदाज असतील राकेश दादा गायकवाड. इज अ व्हेरी डेंजरस बॉलर. मात्र या सामन्यामध्ये ती घातक गोलंदाजी दाखवावी लागेल राकेश गायकवाड या गोलंदाजांना. हा यावेळी मात्र चेंडू जाईल सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पलीकडे. हाय हॅन्डसम षटकार. आपण पहिल्याच षटकाराच्या मदतीनं धावसंख्यामध्ये आपण पाहू शकाल इन्क्रीमेंट घडतं. धावा पाहायला मिळतील त्या 35 धावा ऑन अ स्कोर्ड आपली 2 विकेटच्या सांगतेनंतर. गोलंदाजी डिपार्टमेंटचा जर विचार केला तर राकेश जी गायकवाड आपण पाहतोय पुणे दस्त जेवताना. पुणे दा फ्रंटफुटचा बापा चेंडू ढकलला मिड विकेट लॉंग ऑन रिजामध्ये डीपला आणि याच माध्यमातून दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा धावफलकावरती. तर ववले गावचे आर्यन गुणलेखक यांना विनंती असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. एक प्रोफेशनल गुणलेखक म्हणून आपण पाहतोय ववले गावची ओळख त्यांना आपण आमंत्रित करूया. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांची आम्हाला उपस्थिती लाभली नाही आहे. विनंती करू आपण जाऊया पण एकदा मॅचमध्ये. गोलंदाज राकेश गायकवाड पाहायला मिळते. चेंडू ढकलला आपण पाहू शकाल. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन डीपला. जोपर्यंत चेंडूची परत नाही तोपर्यंत पण एकदा 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीनं स्कोअरबोर्डमध्ये परिवर्तन घडतंय. धावा पाहायला मिळतील त्या 39. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राकेश दादा गायकवाड यांना आपण गोलंदाजीच्या मार्गावरती पाहतोय. ते देखील पूर्णपणे दिवस या स्पर्धेसाठी देताना पाहायला मिळालेत. व्यावसायिक दृष्ट्यामध्ये सदृढ असं व्यक्तिमत्व. माझा आजचा दिवस गावच्या मॅचेससाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात येतोय. चेंडू ढकललाय. चेंडू आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर डीपला पाहायला मिळतोय. रनआउटचा धोका. 2 धावा पाहायला मिळतोय आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्यामध्ये परिवर्तन 41 लॉस ऑफ 2 विकेट. 41 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा षटकाचा खेळ उर्वरित असेल. फलंदाजी मार्कवरती असणाऱ्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संघ पाहायला मिळेल तो बादशाह ग्रुप. तर पुढची मॅच असेल प्रियांशी स्पोर्ट आणि सिद्धेश एंटरप्राइजेस. मॅच नंबर 14. पहा मॅच नंबर 14. वेळ झाली आहे 12:03 अवधी. मात्र यावेळी दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण पाहतोय. तरी अजूनही आपली 14वी मॅच सुरू होणं बाकी असेल. कारण की 30वी मॅच आपण पाहतोय. 13वी मॅच मैदानामध्ये खेळली जाते. पहिला सत्र अजूनही मार्गस्थ पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. पहिल्या सत्रातील फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये एकीकडे वेदांत गायकवाड त्याच्या समेत सुमित मात्रे पाहायला मिळतील.
तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मैदानामध्ये ड्रिंक्स टाइम आपण पाहिलं, पाण्याची पूर्तता. चला सोनू सर 2 मिनिटं थांबायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच नंबर 14 प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धेश एंटरप्राइजेस. नाणेफेकी करतील ओवले गावाचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच रुपेश शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते. आपण नाणेफेकी बघितली, नाणेफेकी जिंकले सिद्धेश एंटरप्राइजेसनं. चला आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. आणि जर आपण गोलंदाजी स्वीकारली असेल तर जसं ही मॅच संपेल तसे आपण लगेच गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. ओ टू कंटिन्यू कॉम बॉक्स सोनू सर. पहिल्या चेंडूवरती येते एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये परिवर्तन. 42 रन स्कोर कार्ड यावेळी पाहायला मिळतात. 42 धाबा, 2 विकेटची कत्तल जरूर झाली आहे. मात्र ज्यावेळी धाबांची गरज होती त्यावेळी वेदांत माझं संघाला सावरलंय. त्यानं जाणलंय संघाला धोका तर बिंदास ठोका. आणि ठोक कामगिरी करत असताना हा चेंडू जातो डॉट आणि येथून मात्र धावा पाहायला मिळते. त्या स्थगित 42 धावा धाव फलकावरती. युवा टॅलेंटेड गोलंदाज मित्रांनो, ओवळे संघाचं भवितव्य आपण पाहू शकाल. पार्थ गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जर विचार केला, 2 चेंडूची सफलता पाहिली, त्यानं धावा खर्च केला त्या फक्त 1 धाव. आणि या दरम्यान मात्र चेंडू मध्ये फ्लाय होतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेखा नजदीक मध्ये अडवणी. तू मै कॉर्डिनेशन संवाद नाहीये. आणि याच माध्यमातून आपण पाहू शकाल रनआउटचा शिकार होतोय. फलंदाजीच्या माध्यमातून वेदांत गायकवाड बॅक टू द डगआउट. हॅलो, तू गोलंदाज तयार. यावेळी माझा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळेल. चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. त्यात या षटकाचा विचार केला तर चेंडूची सफलता आपण पाहिल्या. जबरजबल 5 शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आणि 6च्या मदतीनं 51 रन स्कोर कार्डवरती पाहतो आपण. आक्रमकता दाखवली आहे. मध्ये याला विचार विनिमय करण्यास भाग पडलाय अयंश स्पोर्ट्स संघाला. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती पार्थ मुंगाजी. समोर फलंदाज आपण पाहतोय निखिल मुंगाजी. याच्या माध्यमातून सातत्याने चांगला खेळ. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल डॉट. आणि मध्ये 51 धावा बनवत 52 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. फलंदाजीच्या माध्यमातून 5च्या ग्रुपनं येणाऱ्या उत्तराखंडामध्ये बनवायच्या त्या 24 चेंडूमध्ये 52 धाबा. काय घडतं काय बिघडतं याचं पुढचं वर्णन घेऊन येतील आमचे साथी कॉमेंटेटर मनोज ठाकूर यांच्या माध्यमातून आपण ऐकूया पुढचं समालोचन. तत्पूर्वी संधी देऊया DJ रोशन यांना. ओव्हर टू द DJ रोशन.
ध्येयासाठी सामर्थ्य बलिदानाची, पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवया सदाशेरी, रणफंदीची जाता मजी कोण आम्हा भयभीत करी, नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, तरी हृदयातून आवाज फक्त एकच येईल, राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आणि ही महाराष्ट्राची पुण्यभूमी, या पुण्यभूमीमध्ये थोर साधू संत जन्मास आले आणि ही महाराष्ट्राची पुण्यभूमी जिथे जन्मास आले स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची पुण्यभूमी. आणि आपलं नशीब की आपण रायगड जिल्ह्यामध्ये जन्मास आलो. महाराष्ट्र राज्यामधून श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी निवड केली राजधानी रायगड जिल्ह्याची, रायगड किल्ल्याची. आणि या रायगड भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्मास आलो हे आपलं सौभाग्य. आणि त्या रायगड नगरीमध्ये, ओवळे नगरीमध्ये हा क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. JWR पुरस्कृत ओवळे प्रीमियर लीग 2024 मॅच नंबर 13. एका बाजूला अयान स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट बादशाह ग्रुप. पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंग नंतर धावपुस्तकावरती धावा आपल्याला बघायला मिळाल्या 51. म्हणजे बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 4 षटकांची मॅच आहे आणि 52 धावा बनवायच्या आहेत. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. प्रशांत मुंगाजी आणि त्याच्या समवेत ऋषिकेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर ऋषिकेश पाटीलसाठी शुभेच्छा असतील. त्यांचे मित्र ठोंबरेवाडीचे साहिल सोनावणे यांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा आलेत. त्यांचं सुद्धा करूयात लाईव्हच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच नंबर 13. एका बाजूला बादशाह ग्रुप प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा खोटून काढल्यात. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 52 धावा. कशा प्रकारे फटकेबाजी करेल समोर टीम अयान स्पोर्ट्स. एक मॅच हरली आहे, एक मॅच जिंकली आहे आणि ही तिसरी लढाई आपल्याला बघायला मिळते. मात्र त्यांच्या अगेन्स्ट जो बादशाह ग्रुप ही टीम फाईट करते ना, त्या संघानं लागोपाठच्या 2 मॅचेस जिंकलेत. 2 मॅच विनर हा संघ आपल्याला बादशाह ग्रुप बघायला मिळतोय. खरं तर ओवळे प्रीमियर लीग मध्ये बादशाह ग्रुप नावासारखं काम, बादशाह सारखी कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. चला अंपायर कॉल असेल, आपल्याला विनंती असेल आपण लगेच मॅच स्टार्ट करा. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. मॅच नंबर 13 13व्या क्रमांकाची मॅच ओवळे प्रीमियर लीग. पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंग नंतर धावपुस्तकावरती धावा झाल्या 51. 52 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल मुंगाजी आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती बनवायचे आहेत 52 धावा. 4 षटकांची मॅच आहे. कशा प्रकारे मॅच होईल ओवळे प्रीमियर लीग JWR पुरस्कृत ही ओवळे प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळते. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेक्षकांचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व ओवळे गावातील ग्रामस्थांचं, सर्व खेळाडूंचं मी मनोज ठाकूर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मॅच ऑन, गेम स्टार्ट. दोन्ही टीमला कॉमेंट्री बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. 3, 2, 1 मॅच ऑन. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. आलाय डॉट बॉल. उत्कृष्ट सुरुवात बादशाह ग्रुप आपण बघतोय. बादशाह सारखी कामगिरी त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट. त्यानंतर निखिल मुंगाजीसाठी बघा सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी संपूर्ण टीम साठी, बादशाह ग्रुपच्या टीम साठी अमित म्हात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश, 5000 रुपयाचं कॅश प्राईज, 5000 रुपयाचं कॅश प्राईज. नेक्स्ट बॉल. इथून बघा यष्टी रक्षकाकडून चुकी झाली आहे. तेवढं चांगलं बॅकअप आले आणि सिंगलनं अकाउंट ओपन केलंय. अयान स्पोर्ट्स आपण बघतोय. 4 षटक बनवायचे आहेत 52 धावा. त्यामधल्या धावा बनवल्या गेले. फक्त सिंगलनं इथं अकाउंट ओपन केलंय. बादशाह ग्रुप त्यांना धावा डिफेन्स करायच्या आहेत 52. समोर अयान स्पोर्ट्स आहे. शेवटपर्यंत लढाई देणारा हा संघ आहे. त्यांच्या आपण बॅटिंग लाईनअपचा विचार केला, ऋषिकेश असेल, प्रशांत मुंगाजी असेल आणि राकेश, आपल्याला राकेश दादा गायकवाड बघायला मिळतील. रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष ते सुद्धा बॅटिंग मार्गवरती येतील. नेक्स्ट बॉल. इथून फटका अलॉंग द कार्पेट. तिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत.
तू मैमाय मात्र आली आहे. अजून एक सिंगल डबलला प्राधान्य. दमदार सुरुवात. बादशाह ग्रुप आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर निखिल मुंगाजीला चेंडू फेकले 3, धाबा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. फलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत मुंगाजी आणि ऋषिकेश पाटील आपण बघतोय फलंदाजीच्या ट्रॅकवरती, फलंदाजीच्या मार्गवरती बनवायचे आहेत 52 धाबा. कशा प्रकारे इथून मॅच प्लॅनिंग केली जाईल तिथे बॅटची एज लागली होती असा आवाज आला होता, मात्र झेल यष्टीरक्षकाने जमिनीला दान केलाय. फलंदाज सेफ असेल मात्र उत्कृष्ट तिथे गोलंदाजी होते. गोलंदाज निखिल मुंगाजीच्या माध्यमातून पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला ना तर 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात आणि अदर जे 9 प्लेयर असतात ते 30 यार्ड सर्कल मध्ये बघायला मिळतात. मात्र अशा सिच्युएशन मध्ये दमदार गोलंदाजी करणं, इथे फटका पसला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. अजून एक झेल जमिनीला दान झाले. लागोपाठच्या 2 झेल या फलंदाज आपण बघतोय प्रशांत मुंगाजीच्या सुटल्या जात आहेत. 5 चेंडू संपलेत आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 3 धावा धावपुस्तकावरती. खर तर प्रशांत मुंगाजी आपण बघतोय ओवले गावातील एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत आणि ते आपण बघतोय फलंदाजी ट्रॅकवरती. फटका अलॉंग द कार्पेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक संपूर्णपणे बादशाह सारखी कामगिरी बादशाह ग्रुपची राहिली आहे. आले पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात, फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. जय. थँक्यू डीजे. सुंदर संगीत आपल्याला बघायला मिळतंय. जगात बारी 19 फेब्रुवारी. तुम्ही आम्ही काही जण असतील आपल्यामधले जे व्हॅलेंटाईन वीक साजरा करत असतील, पण आम्ही जे मावले आहोत आम्ही फक्त वाट बघतोय 19 फेब्रुवारीची. जगात बारी 19 फेब्रुवारी. 33 कोटी देव एका पारड्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका पारड्यात. याचं एकमेव कारण म्हणजे 33 कोटी देवांची अनेक मंदिरं आहेत, पण त्या मंदिरांना वाचवणारा एकमेव राजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना देऊया त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुद्रा. दुसरा गोलंदाज वेदांत गायकवाड. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज अमित म्हात्रे यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 5000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे पूर्णपणे ATM खाली केलंय उवले गावाच्या ग्रामस्थांनी. अमित म्हात्रे यांनी 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक विकेटसाठी बादशाह ग्रुप या टीमला आणि विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला बघायला मिळते. पहिलाच बॉल इथे 1 रन काढली आहे. 4 धावा धावपुस्तकावरती झाल्यात. अजून 48 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटका खेचणं अत्यंत महत्वाचं आहे. ओपनिंग ब्लास्ट आहे. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मोठा फटका आलाय इथून लॉगॉनच्या डोक्यावर ना. हाय अँड हँडसम, सो ब्युटिफुल, सो इलिगन्स, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. भारत माता की, गणपती बाप्पा. वसला ज्याच्या मनी त्याला कल्ले सारे धाम. मुक्त होतो दगडी मोठा म्हणता म्हणता जय श्रीराम. 22 जानेवारी सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा दिवस. 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण बघितला आणि खरं तर 500 वर्षाची हिंदूंची तिथे आपल्याला प्रतीक्षा पार पडताना बघायला मिळाली. नेक्स्ट बॉल अलॉंग द कार्पेट. 1 धाव तिथे चोरली गेली आहे. एका धावेनं धावपुस्तकावरती धावांचा विचार केला. 11 धावा धावपुस्तकावरती दुहेरी अंकामध्ये आता प्रवेश केलाय संघानं. 11 धावा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. बोकड कुठेतरी चोरून नेले इथून. 41 धावा अजून बनवायच्या आहेत. नेक्स्ट बॉल
इथून फटका अजून एक सुंदर आहे, मिड विकेटला क्लिअर करेल का? आणि येतोय मिड विकेटच्या डोक्यावर ना, क्षेत्ररक्षक होते बनलेत प्रेक्षक, आलाय अजून एक दर्जेदार षटकार. खर तर या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच रुपेश शेठ गायकवाड आणि रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड यांचं संगीत आपण बघितलं. खरं तर पनवेल तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली ही जोडी आपण बघतोय ओवळे नगरीमध्ये. इथून फटका पसलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय आणि इथून कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद होतोय पहिल्या क्रमांकाचा प्रशांत मुंगाजी. बॅक टू डग आउट. मुंगाजी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. बनवायचे 13 बॉल 35 धावा कंपल्सरी चेसिंग. मॅच अजून बॅलन्स आहे, सामना अजून बॅलन्स आहे. ना सामना भाषा ग्रुपच्या बाजूने झुकलाय, ना सामना आयान स्पोर्टच्या बाजूने झुकलाय. बनवायचे आहेत 13 बॉल 35 धावा कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम. समोर नवीन फलंदाज पार्थ मुंगाजी, गोलंदाजी ट्रॅक वरती. वेदांत गायकवाड वरती चढवला हा प्रति हल्ला, लॉग ऑफच्या डोक्यावर आलाय अजून एक दर्जेदार JWR षटकार. थँक्यू डीजे. 2 षटक संपलेत आणि 2 षटकानंतर टीम मीटिंग घ्यायला भाग पडलाय बादशाह ग्रुपला. मात्र विनंती असेल बादशाह ग्रुप, आपण टीम मीटिंग घेऊ नका. चला अंपायर लक्ष असू द्या, टीम मीटिंग घेऊन देऊ नका आपण, कारण मॅचला आपल्याला खूप टाइम होतोय, अजून खूप मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 2 षटक संपलेत, दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार आले आणि 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती 23 धावा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इथून जे षटकार येतील त्याच्यासाठी कॅश प्राइज असेल. प्रकाश वाजेकर आणि विनय पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी असेल. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. फलंदाजी मार्गवरती आपल्याला बघायला मिळतात प्रशांत मुंगाजी आणि पार्थ मुंगाजी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळतंय. तिसरे गोलंदाजी मार्गवरती राहुल घरत आलाय, गोलंदाजी ट्रॅक वरती. बनवायचे आहेत 12 बॉल 29 धावा. मॅच अजून बॅलन्स आहे, मॅच अजून ऑन आहे. कोण जिंकेल हा सामना, आयान स्पोर्ट्स की बादशाह ग्रुप, आपल्याला बघायला मिळतंय. मॅच नंबर 13वी मॅच आजच्या दिवसामधील डे नाईट क्रिकेट शृंखला ओवळे प्रीमियर लीग. पहिलाच बॉल, इथून फटका, तिथे अलॉंग द कार्पेट चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला अडवणी केली गेली आणि आली आहे फक्त आणि फक्त सिंगल. आता बनवायचे आहेत 11 बॉल 28 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे 11 बॉल 28. या षटकावरती सर्व प्रेक्षकांच्या, सर्व बादशाह ग्रुपच्या खेळाडूंच्या, सर्व बादशाह ग्रुपचे जे खंबीर सपोर्टर आहेत त्यांच्या आणि आयान स्पोर्टच्या पवेलियनचं लक्ष असेल. कारण या षटकामध्ये जर धावा आल्या तर आयान स्पोर्ट्स कमबॅक करेल. मात्र या षटकामध्ये धावा आल्या नाही, विकेट जर आल्या तर बादशाह ग्रुप इथून कमबॅक करेल. नेक्स्ट बॉल, फटका सुंदर आहे, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, फ्लाइंग किस घेतली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. असं वाटलं होतं चेंडूची उंची बघून चेंडू सीमा पार होईल, मात्र लांबी कमी, हाईट जास्त. अजूनही विकेट मैदानाच्या बाहेर. पार्थ मुंगाजी.
रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड आता आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतील. फलंदाजी मार्ग वरती संघाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारावी लागेल राकेश दादा यांना. तर शेखर भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज राकेश दादा गायकवाड यांना. मॅच ऑन आहे. लोअर फुलटॉस बॉल इथून चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलचं कलेक्शन राहिलंय. फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. धाव पुस्तकाचा विचार केला धावा बनल्या गेल्यात. 23 धावा 25 धावा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहेत. आता जिंकण्यासाठी येणारे शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे आहेत. आपण बघतोय धावा बनवायच्या आहेत. 27 धावा. फटका सुंदर आहे. मिड विकेटच्या डोक्यावरना येतोय अजून एक दर्जेदार षटकार. मॅच कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्राइज आहे. बंट्या 11 कडून षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच अजून संपली नाही. मॅच अजून ऑन आहे. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. धावपुस्तकावरती धावा होत आहेत 34. आता बनवायचे आहेत येणारे चेंडू 8 आणि 21 धावा. 31 धावा धावपुस्तकावरती होत आहेत. 8 बॉल 21 धावा. खूप चांगलं गुणलेखक आमचे गुणलेखक मित्र आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रणय मात्रे मोराबे गावाचे सुपुत्र आणि 8 बॉल बनवायचे आहेत 21 धावा. आजचा त्यांचा 5वा दिवस या क्रिकेट स्पर्धेमध्ये. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत प्रणय दादा. खूप चांगलं गुणलेखकाची भूमिका आपल्याला बघायला मिळते. 8 चेंडू 21 धावा बनवायच्या आहेत. समोर आता फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज ऋषिकेश पाटील. जबाबदारी आहे ऋषिकेश पाटील आणि राकेश दादा यांच्यावरती जबाबदारी स्वीकारावी लागेल. अजून एक फटका सुंदर आहे. लॉग ऑनला अजून एक येतोय दर्जेदार. 2 चेंडू येतोय दुसऱ्या बॉल वरती. अजून एक दर्जेदार धमाकेदार JWR षटकार. थँक्यू डीजे. इथून बघा मॅच मध्ये पूर्ण यू टर्न घेतलाय मॅचने. कारण ऋषिकेश पाटील 2 चेंडू आणि लागोपाठचे 2 षटकार. पूर्णपणे माहोल गरम केलाय. थंडीच्या वातावरणामध्ये माहोल गरम करणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. या दरम्यान प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स या सर्व टीमचे खेळाडूंनी प्लीज संरक्षण कक्षाच्या बाजूला यायचं आहे. प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स यांनी प्लीज लगेचच संरक्षण कक्षाच्या बाजूला यायचं आहे. प्रशांत घरत त्यांचे संघ मालक यांची विनंती आहे की सर्वांनी एकत्र या प्लीज. थँक्यू. वाईड बॉल आलाय. प्रेशर गोलंदाजावरती फटका. अजून एक सुंदर आहे. आली आहे फक्त आणि फक्त सिंगल. मॅच अजून संपली नाही. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. स्कोर ऑन बोर्ड 39. बनवायचे आहेत 6 बॉल. जिंकण्यासाठी 13 धावा. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ट्रेसिंग. 39 धावा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल येणारे 6 बॉल 13 धावा कंपल्सरी चेसिंग. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का की मॅच येणाऱ्या 2-3 चेंडू मध्ये फिनिश होईल. 6 बॉल 13 धावा बनवायच्या आहेत. कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाईल बोलूयात डीजे कडे. डीजेच्या माध्यमातून ऐकूयात सुंदर संगीत.
गायकवाड आणि रायगड टेनिस क्रिकेटच्या अध्यक्ष आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतात. राकेश दादा गायकवाड बनवायचे आहेत 6 बॉल 13 धाबा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. सुमित मात्रे वरती विश्वास दर्शवलाय. समोर ऋषिकेश पाटील आहे. त्याच्या बॅट मधून 2 चेंडू 2 षटकार आलेत. तिसरा षटकार येईल का? फटका त्याच दिशेने सजवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. जातोय पहिल्याच बॉल वरती दर्जेदार JWR चौकार. थँक्यू डीजे. मॅच अजून संपली नाही. मॅच अजून ऑन आहे. 5 बॉल 7 धाबा. समोर ऋषिकेश पाटील. फटका इथून अलॉंग द कार्पेट चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. तिथे मिड ऑनला येत आहे डीप मधून क्षेत्ररक्षक. दुसरी धाव काढताना फलंदाज बाद होत आहेत. राकेश दादा बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. बघा आता मॅच अजून संपली नाही. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू आणि बनवायचे आहेत. सॉरी इथून जरा गुणलेखकाकडून चुकी होते. थोडं टेक्निकल इश्यू. 4 चेंडू आणि कंपल्सरी धावा बनवायचे आहेत 8. तिथे चौकार आला होता मात्र आमच्याकडून इथे 6 धावा लिहिण्यात आल्या. त्यामुळे थोडी चुकी होते. माफ करा. 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धावा. बघा लक्ष असू द्या. थंडीचं वातावरण आहे आणि त्यात नाईट आहे म्हणून थोडीफार चुका इथे होत राहतात. असू द्या काही हरकत नाही. बोलूयात मॅच कडे. गेम ऑन आहे. 4 बॉल 8 धावा. नेक्स्ट बॉल. इथून फटका. इथून बघा लेट कटची नाजागत चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. थर्ड मॅन रिझनला आलाय चौकार. ऋषिकेश पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ओवले गावाची आण मान शान. व्हॉइस ऑफ ओवले. खरं तर रायगड नगरीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकतोय मराठीचा एक सुंदर आवाज. रिवॉल मात्रे सर बॅटिंग मार्क वरती तेथे एंटर झालेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. बनवायचे 3 बॉल आणि 4 धाबा. समोर ऋषिकेश पाटील आहे. मॅच विनिंग शॉट खेळेल का? ऋषिकेश पाटील त्याचा विचार केला. षटकार आले 4. चौकार आलाय 1. फलंदाजी करत असताना ऋषिकेश पाटील आपल्याला बघायला मिळतो. आता प्रेशर असेल गोलंदाजांवरती. प्रेशर असेल फलंदाजांवरती. मॅचने युटर्न घेतलं. ऋषिकेशने जे लागोपाठचे 2 षटकार ठोकले ना तिथून मॅचने पूर्णपणे असं युटर्न घेतलं आणि मॅच थोडं करत आयान स्पोर्टच्या बाजूने झुकले. आता मॅच येऊन ठेवले. 3 बॉल 4 धावा. इथून अजून एक लेट कटची नाजाकत चेंडू फरार. मॅच विनिंग शॉट. सामना जिंकलाय आयान स्पोर्ट्स. डीजे ठोक. थँक्यू डीजे. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 12 बॉल 37 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाल्या. शेवट